मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेल जिथे कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी मुंबई पालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत आहे। या हॉटेल आणि स्टुडिओमध्ये अनधिकृत असल्याच्या काही तक्रारी देखील प्राप्त झालेल्या होत्या। त्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी देखील सध्या केली जाते। जर नियमांनुसार आणि घालून दिलेल्या आराखड्यानुसार या हॉटेलच्या आणि स्टुडिओचं बांधकाम नसेल तर त्याच्यावर तोडक कारवाई केली जाणार असल्याचं देखील आता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सध्या द युनिक कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हातोडे घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी हे दाखल झालेले आहेत। अनधिकृत बांधकाम आढळलं तर त्याच्यावरती तोडक कारवाई करू असं देखील मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सध्या ही दृश्य याच हॉटेलमधील आहेत। मुंबई महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अनधिकृत बांधकाम आढळलं तर या हॉटेलवरती आम्ही कारवाई करू असं देखील पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणाल कामरा याचा कार्यक्रम झालेला होता आणि याच हॉटेलमध्ये सध्या मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। मुंबईतील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेल इथे कुणाल कामराचा कार्यक्रम झालेला होता आणि याच ठिकाणच्या स्टुडिओमध्ये काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेली होती। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा रात्रीपासूनच तैनात आहे आणि आता मुंबई महापालिकेचे अधिकारी देखील या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। हॉटेल आणि स्टुडिओमध्ये जर अनधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावरती आम्ही तोडक कारवाई करू अशा प्रकारचा इशारा अशा प्रकारची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव घात। वैभव, ज्या हॉटेलमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा कार्यक्रम झालेला होता, ज्या ठिकाणी तोडफोड झालेली होती, आता तिथे महापालिकेचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि जर अनधिकृत बांधकाम या हॉटेलमध्ये आढळलं तर आम्ही तोडक कारवाई करू असा इशारा दिला आहे। अगदी बरोबर आहे। इथे आताच महानगरपालिकेचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। ज्या प्रकारे कुणाल कामरानं जे विधान केलं व गाणं गायलं होतं त्या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारं गाणं होतं। त्यामध्ये त्यांनी दाढीचा उल्लेख, चष्म्याचा उल्लेख किंवा गद्दार असा उल्लेख केला आणि त्याच अनुषंगानं काल मोठ्या प्रमाणात इथे शिवसैनिक जे आले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड सुद्धा ह्या स्टुडिओत केली होती आणि आज मात्र महानगरपालिकेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी आता आतमध्ये जाऊन चेकिंग करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असल्याचंही बोललं जात आहे आणि आता तोडक कारवाई सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळत आहे। नक्कीच वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।